महाराष्ट्रात मागील अनेक दिवसांपासून पावसानं उघडीप घेतल्याचं चित्र आहे। काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असला तरी कुठेही जोरदार पाऊस पडत नाहीये। त्यामुळे अनेक भागात पावसाची तूट निर्माण झालेली असून शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं। गेल्या 3 दिवसात घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली। आज मात्र पुन्हा हवामानात मोठे उलटफेर जाणवत आहे। 26 ऑगस्टला राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस होईल, मात्र 4 जिल्ह्यांना येलो अलर्ट असेल। आता ते 4 जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। कोकण विभागात मागील काही दिवसांपासून पावसानं उघडीप घेतली आहे। पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून हवामान कोरडे, दमट आणि उष्ण राहण्याचा अंदाज आहे। काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असली तरी जोरदार पावसाची शक्यता कमी असल्याचं चित्र आहे। त्यामुळे पावसाच्या जोरदार पुनरागमनाची प्रतीक्षा कायम आहे। उत्तर महाराष्ट्रातील हवामानात काहीसा बदल पाहायला मिळतोय। जळगाव, नाशिक आणि नाशिक घाटमाथा परिसरासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला असून काही ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। तसंच मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे, मात्र या भागांसाठी विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही। कोकण विभागात मागील काही दिवसांपासून पावसानं उघडीप घेतलेली आहे। पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी दमट हवामान राहण्याची स्थिती सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे, मात्र पुणे घाटमाथा वगळता इतर कोणत्याही ठिकाणी विशेष अलर्ट देण्यात आलेला नाहीये। पुणे घाटमाथा परिसरासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला असून काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, मात्र इतर भागात हलक्या पावसाच्या सरी आणि अधूनमधून ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे। काही भागात दमट आणि उष्ण हवामानाची ही स्थिती असून पुढील काही दिवस पावसाची पुन्हा उघडीप राहण्याचा अंदाज आहे। मराठवाड्यातही हवामानात बदल पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय, मात्र या भागात अद्यापही अपेक्षित असा जोरदार पाऊस पडलेला नाही। त्यामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याचं चित्र आहे। विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही। बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप घेतलेली असून पुढील काही दिवस दमट आणि उष्ण हवामान कायम राहण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असली तरी जोरदार पावसाचा अंदाज नाही। एकंदरीत आज 26 ऑगस्ट रोजी जळगाव, नाशिक घाटमाथा आणि पुणे घाटमाथा वगळता राज्यातील इतर बहुतांश भागासाठी कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाहीये। काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी सरींचा अंदाज असला तरी पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे। पुढील काही दिवस पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।